अध्याय 30. गोपींमधून श्रीकृष्णांचे अंतर्धान. श्रीकृष्ण गोपींच्या समूहातून अचानक अदृश्य झाले. त्यामुळे गोपींना विरह होऊन त्या सर्वत्र त्यांचा शोध करू लागल्या. शोध करूनही श्रीकृष्ण कुठे आढळले नाहीत. त्यामुळे गोपींना धास्ती वाटू लागली आणि त्या त्यांच्याकरिता अगदी वेड्या झाल्या. त्या मोठ्या प्रेमाने केवळ श्रीकृष्णांच्या लीलांचेच चिंतन करू लागल्या. श्रीकृष्णांच्याच विचारात लीन झाल्यामुळे त्यांना स्मरणशक्ती नष्ट झाल्याचा अनुभव होऊ लागला. त्यांच्या अश्रुभरित नेत्रांसमोर श्रीकृष्णांच्या लीला, त्यांच्या मधुर संभाषण, त्यांचे आलिंगन, चुंबनादी आदान प्रकार साकार होऊ लागले. श्रीकृष्णांकडे अतिशय आकर्षित झालेल्या त्या स्वतःच श्रीकृष्ण असल्याप्रमाणे त्यांच्या नृत्याचे, चालण्याचे, हसण्याचे अनुकरण करू लागल्या. श्रीकृष्णाच्या अनुपस्थितीमुळे त्या वेड्या झाल्या आणि त्यांच्यापैकी प्रत्येक गोपी आपण स्वतःचा श्रीकृष्ण असल्याचे इतर गोपींना सांगू लागली. तदोपरांत त्या सगळ्या एकत्र आल्या आणि उच्च स्वरात श्रीकृष्णांचे उच्चारण करीत त्यांच्या शोधार्थ वनातून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमंती करू लागल्या. वस्तुतः श्रीकृष्ण सर्वव्यापी आहे. ते जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, वनात, अंतराळात अशा सदैव ठिकाणी सदैव आहेत. म्हणून गोपी वनातील लहान मोठ्या वृक्षांना आणि वेली वनस्पतींना श्रीकृष्णांविषयी विचारणा करू लागल्या. हे पिंपळ वृक्षा, तू नंदसुतांना हसत हसत वेणू वाजवीत या मार्गाने जाताना पाहिलेस काय? ते आमची हृदय चोरून दूर निघून गेले आहेत. तू त्यांना पाहिले असेल तर ते कोणत्या बाजूने गेले ते कृपया सांग. हे अशोक वृक्षा, हे नागपुत्रांग वृक्षा, तू बलरामांच्या अनुजाला या मार्गाने जाताना पाहिले आहेस काय? ते आमच्या गर्वामुळे आम्हाला सोडून गेले आहे. श्रीकृष्णांच्या अचानक अंतर्धान पावण्याने कारणाची गोपींना जाणीव होती. त्यांनी श्रीकृष्णांसमवेत सहवासाचा आनंद घेत असताना स्वतःला त्रैलोक्यातील सर्वात अधिक सौभाग्यशाली स्त्रिया मानले होते. अशा सौभाग्याचा त्यांना गर्व वाटू लागल्यामुळे त्यांचा गर्व नष्ट करण्याच्या हेतूने श्रीकृष्ण तेव्हा तत्काळ त्यांच्यातून अदृश्य झाले होते. आपल्या सेवेचा भक्तांना गर्व व्हावा हे श्रीकृष्णांना कधीही आवडत नाही. ते सगळ्यांची सेवा स्वीकारतात, परंतु जर एखादा भक्त स्वतःला इतरांहून श्रेष्ठ मानू लागला तर ते त्यांना आवडत नाही. यदा कदाचित एखाद्या भक्तांच्या मनात अशी गर्वाची भावना निर्माण झालीच तर श्रीकृष्ण त्या भक्तांसोबत संबंध तात्पुरता खंडित करून त्याची ती भावना समूळ नष्ट करतात. गोपी तुळशीला म्हणू लागल्या, प्रिय कल्याणी तुळशी, तुझी पाने सदैव श्रीकृष्णांच्या चरणाशी असतात. खरोखर श्रीकृष्णांचे तुझ्यावर अतिशय प्रेम आहे. प्रिय मालती, हे मल्लिका, हे जाई, श्रीकृष्णांनी आम्हाला दिव्य उपभोग दिल्यानंतर या मार्गाने जात असताना तुम्हाला निश्चितच स्पर्श केला असणार. खरेच माधवांना इकडून जाताना तुम्ही पाहिले आहे काय? आम्रवृक्षांनो, फणसवृक्षांनो, द्राक्षवेलींनो, आसन वृक्षांनो, बेलवृक्षांनो, कदम वृक्षांनो, तुम्ही यमुनेच्या तीरावर निवास करणारे तसे अतिशय पुण्यवान आहात. श्रीकृष्ण निश्चितच येथून गेले असतील. ते कोणत्या मार्गाने गेले ते कृपया आम्हाला कळू द्याल काय? गोपी खाली धरणीकडे पाहून तिला संबोधित करीत म्हणू लागल्या, प्रिय धरादेवी, तू किती तपश्चर्या केली असेल ते आम्ही काय जाणावे? कारण आता तू श्रीकृष्णांच्या चरणचिन्हांनी अंकित झाली आहेस. त्यांच्या चरणकमळांचा स्पर्श प्राप्त करून तुला इतका हर्ष झाला आहे की या आनंदविभोर वृक्ष वनस्पतीच्या रूपाने तुझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. भगवान श्रीकृष्ण तुझ्यावर फार संतुष्ट झाले असतील. अन्यथा वराह अवतारात त्यांनी तुझे आलिंगन कसे केले असते? अशा रीतीने अनेक वृक्षवेलींना तसेच धरतीला संबोधून श्रीकृष्णांविषयी विचारपूस केल्यानंतर गोपींची दृष्टी एका सुंदर हरिणीवर गेली. ती अतिशय प्रसन्नतेने पाहत होती. गोपी त्या हरिणीला म्हणू लागल्या, असे दिसते की परमनारायण श्रीकृष्ण आपल्या सहचारिणीसोबत लक्ष्मीसोबत याच मार्गाने गेले असावेत. अन्यथा लक्ष्मीच्या उरोजांवरील कुंकुम पंकाने माखलेल्या त्यांच्या गळ्यातील पुष्पहारांचा सुगंध येथील वायूच्या झुळकीतून प्राप्त होणे कसे शक्य आहे? यावरून ते दोघे निश्चित होऊन येथून गेले असणार. आणि हे हरिणी, तुझ्या अंगाला त्यांनी स्पर्श केला असणार. म्हणूनच तू अतिशय आनंदी असून आमची करुणा येऊन आमच्याकडे पाहत आहेस. कृपया करून श्रीकृष्ण कोणत्या मार्गाने गेले आहे त्यांची आम्हाला सूचना देशील काय? कृष्ण वृंदावनाचे हितचिंतक आहेत. ते आमच्याकरिता दयाळू आहेत. तद्वत तुझ्याविषयीही आहेत. म्हणून आमचा परित्याग केल्यानंतर ते तुझ्या संगतीत निश्चितच उपस्थित झाले असतील. सौभाग्यशाली वृक्षांनो, आम्ही या रामानुजांचे चिंतन करीत आहोत. एका हाताने कमळ फिरवीत आणि दुसरा हात भाग्यदेवता लक्ष्मी हिच्या खांद्यावर ठेवून जेव्हा श्रीकृष्ण इथून गेले असतील तेव्हा तुमच्या सर्वांचे प्रणाम स्वीकारून त्यांना निश्चितच प्रसन्नता वाटली असेल. त्यांनी मोठ्या आनंदाने तुझ्यावर दृष्टिपात केला असेल. काही गोपी आपल्या सख्यांना म्हणाल्या, सख्यानो, या वेली तर पहा, त्या कशा प्रमुदित होऊन मोठ्या वृक्षांना आलिंगन करीत आहेत. जणू काही ते त्यांचे पतीच असावे. तुम्ही त्यांच्याकडेच का पृच्छ करीत नाही? हे निश्चितच की या वेलींच्या फुलांना श्रीकृष्णांच्या नखांचा स्पर्श झाला आहे. नाहीतर त्यांना काय इतका हर्ष कसा झाला असता? श्रीकृष्णांचा चहूकडे शोध घेतल्यानंतर गोपींना थकवा आला आणि आता त्या वेड्या स्त्रियांप्रमाणे प्रजल्प करू लागल्या. त्या श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या लीलांचे अनुकरण करूनच स्वतःचे समाधान करू लागले. एकीने पुतनेचे अनुकरण केले तर एकीने बाळकृष्ण होऊन तिचे स्तनपान केले. एक गोपी छकडा बनली आणि दुसरी श्रीकृष्णांचे अनुकरण करीत छकड्याखाली पोहोडली. तिने श्रीकृष्णांनी शकटासूर मारला त्याप्रमाणे छकड्याच्या चाकावर लत्ताप्रहार केला. एक गोपी बाळकृष्णांचे अनुकरण करीत भूमीवर झोपली आणि दुसरी गोपी तृणावर असूड झाली. ती बाळकृष्णाला बलात आकाशात घेऊन गेली. एक गोपी बाळकृष्ण जेव्हा आपली पंचणी वाजवीत नुकतेच चालण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा जे त्यांचे अनुकरण करू लागली. एक गोपी कृष्ण झाली, दुसरी बलराम. इतर गोपी त्यांच्या बालसवंगडी झाल्या. एकीने बकासुराचे रूप घेतल्याने दुसरीने श्रीकृष्णाने बकासुराचा वध केला. त्याप्रमाणे तिला बलात खाली पडले.
त्याप्रमाणेच एका गोपीने वत्सासुराचा पराभव केला. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण आपल्या गायींना निरनिराळ्या नावांनी बोलावीत त्याप्रमाणे गोपींनी देखील गायींना वेगवेगळ्या नावांनी हाका मारून त्यांचे अनुकरण केले. एक गोपी वेणू वाजवू लागली आणि दुसरी श्रीकृष्ण वेणू वाजविताना जसे त्यांचे सवंगडी त्यांची स्तुती करतात त्याप्रमाणे तिची स्तुती करू लागली. एका गोपीने श्रीकृष्णांच्या बालमित्रासमवेतच्या लीलांचे अनुकरण करीत दुसरीला खांद्यावर घेतले. श्रीकृष्णांच्या चिंतनात तल्लीन झालेली ती गोपी आता माझे चालणे पहा असे इतरांना सांगत स्वतःच स्तुती करू लागली. एका गोपीने गोवर्धन धारण लीलेचे अनुकरण करीत आपली ओढणी घेतली आणि हात वर धरून म्हणू लागली, आता मुसळधार पावसाचे आणि वादळाचे मुळीच भय बाळगू नका, मी तुमचे रक्षण करीन. एका गोपीने बलात् दुसऱ्या गोपीच्या माथ्यावर पाय ठेवला आणि म्हणाली, अरे अधम कालिया, आता मी तुला कठोर शिक्षा करीन. तू हे स्थान सोडून चालता हो. मी सर्व प्रकारच्या दुष्टांना शिक्षा करण्याकरिताच या भूलोकात अवतीर्ण झालो आहे. एक गोपी आपल्या मैत्रिणीला सांगू लागली, पहा तर या वनव्याच्या ज्वाळा आपला विध्वंस करण्याकरिता इकडे झेपावत आहेत. कृपया डोळे बंद करा. मी तुम्हाला पुढ्यात्र टाकलेल्या या संकटातून तत्काळ वाचवीन. सगळ्या गोपी श्रीकृष्णांचा विरह अशा वेडेपणाने अनुभवित होत्या. त्यांनी वृक्षवेलींकडे देखील श्रीकृष्णांविषयी विचारपूस केली. वनातून जात असताना त्यांना एकाही ठिकाणी भूभागावर श्रीकृष्णांची पावले उमटलेली दिसली. त्या पावलावर श्रीकृष्णांच्या चरणतळव्यांवरील ध्वज, कमळ, अंकुश, वज्र इत्यादी चिन्हांचे ठसे उमटलेले दिसत होते. या पाहुल खुणा पाहून त्या आर्त हृदयाने उद्गारल्या, हे पहा, श्यामसुंदरांच्या चरणाच्या तळव्यावरील चिन्हांचे ठसे, ते ध्वज, कमळ, अंकुश, वज्र अशी सर्व चिन्हे कशी स्पष्ट दिसत आहे. त्यांना थोडा धीर आला आणि त्या पाऊल खुणांचा मागोवा घेत पुढे निघाल्या. थोडे अंतर चालून गेल्यानंतर त्यांना त्या पावलांच्या संगतीने दुसऱ्या पाऊल खुणा दिसल्या. आता त्या फारच दुःखी कष्टी झाल्या. त्या म्हणू लागल्या, सख्यांनो, पहा, जरा पहा, ही दुसरी पावले कुणाची आहेत? ही पावले नंदसुतांच्या पावलांच्या बाजूनेच दिसत आहे. आता हे निश्चित आहे की ती ज्याप्रमाणे आपल्या प्रियांसोबत बाजूने चालत जातो त्याप्रमाणे श्रीकृष्ण दुसऱ्या एका गोपीच्या खांद्यावर हात ठेवून त्या मार्गाने गेले आहेत. यावरून आपण जाणले पाहिजे की या विशिष्ट गोपीने आमच्यापेक्षा अधिक स्नेहाने आणि प्रेमाने श्रीकृष्णांची सेवा केलेली आहे आणि यामुळेच जरी श्रीकृष्णाने आम्हाला सोडून दिले आहे तरी ते या गोपीची संगत सोडू शकले नाही. ते तिला आपल्यासोबत घेऊन गेले आहे. सख्यानो, या ठिकाणांची रज किती महान आहे, किती यशस्वी आहे. अहो, श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या धुळीचे शिव, ब्रह्मा आणि लक्ष्मी देखील पूजा करते. तथापि आम्हाला अतिशय दुःख होत आहे, कारण ती विशिष्ट गोपी श्रीकृष्णांसोबत गेली आहे. ती श्रीकृष्णांच्या अधरामृताचे आस्वादन करीत आहे आणि आम्हाला मात्र शोक करण्याकरिता बाजूला ठेवले गेले आहे. सख्यानो, पहा तर या विशिष्ट ठिकाणी मात्र त्या गोपींची पावले दिसत नाहीत. येथे वाळलेल्या गवताची खुंटे पायांना टोचत असावीत, म्हणूनच श्रीकृष्णाने तिला आपल्या खांद्यावर उचलून घेतले असावे असे दिसते. ती त्यांना फार फार प्रिय आहे. राधाराणीला प्रसन्न करण्यासाठी श्यामसुंदरांनी त्या ठिकाणी खचितच फुले तोडली असली पाहिजे, कारण उंच फांद्यांवरील फुले तोडण्यासाठी चरण उंचावल्यामुळे तेथे त्यांच्या चरणांचे अर्धेच ठसे उमटलेले असतात. सख्यांनो, येथे श्रीकृष्ण राधाराणीसोबत कसे बसले असावेत आणि त्यांनी तिच्या केसांना फुलांनी शृंगारण्याचा कसा प्रयास केला असावा हे जरा पहा. ते दोघे जोडीने इथे बसले होते. याविषयी तुमचा निश्चय होऊ शकेल. श्रीकृष्ण आत्माराम आहे. त्यांना सुखासाठी कोणत्याही बाह्य साधनाची आवश्यकता नाही, परंतु केवळ आपल्या भक्तांना संतुष्ट करण्याकरिता त्यांनी एक कामुक युवक आपल्या मैत्रिणीला वागवितो त्याप्रमाणे राधाराणीला वागविले. श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की ते नेहमीच आपल्या सख्यांचे उत्पात सहन करीत असतात. अशा रीतीने सर्व गोपी श्रीकृष्णाने एकांतात नेलेल्या त्या विशिष्ट गोपींना दोष दाखवू लागल्या. त्या म्हणाल्या, तिला आपल्या श्रेष्ठपणाचा निश्चितच मोठा गर्व झाला असेल. ती स्वतःला आम्हा सर्व गोपींहून श्रेष्ठ समजत असेल तरी देखील ती असाधारण गुणवत्तेची आणि अद्वितीय लावण्यवती असल्याविना श्रीकृष्ण आपल्याला एकीकडे सोडून तिला एकटीलाच कसे एकांतात घेऊन जाते? श्रीकृष्णांना वनात दूरवर घेऊन गेली असेल. त्यांना म्हणाली असेल, प्रिय श्यामसुंदर, मी आता फार थकले आहे, मी आता पुढे चालू शकत नाही, कृपया मला हवे तेथे घेऊन जा. तिने श्रीकृष्णांना असे सांगितल्यावर ते तिला म्हणाले असतील, ठीक आहे, माझ्या खांद्यावर आरूढ हो. तथापि त्याचवेळी ते अंतरही झाले असतील आणि आता ही गोपी राधाराणी त्यांच्याकरिता विलाप करीत असेल. हे प्रेमी, हे प्रियतम, तुम्ही फार गुणी आहात, फार बलवान आहात. तुम्ही कुठे गेलात? मी सर्वथा तुमची आज्ञाधारक दासी आहे. मी अतिशय दुःखी आहे. कृपया परत येऊन मला पुन्हा सोबत द्या. परंतु श्रीकृष्ण तिच्याकडे येत नसतील आणि ते दुरूनच तिची अवस्था पाहत तिच्या विरह विलापाने आनंदित झाले असतील. गोपी श्रीकृष्णांचा शोध घेत वनातून पुढे पुढे चालत गेल्या आणि त्यांना समजले की श्रीकृष्ण राधाराणीला एकटेच सोडून गेले आहेत. तेव्हा त्या अतिशय दुःखी झाल्या. हीच कृष्ण भावनेची परीक्षा आहे. श्रीकृष्ण त्या सर्व गोपींना सोडून एकट्या राधाराणीलाच एकांतस्थळी घेऊन गेले होते, म्हणून प्रारंभी त्यांना काहीशी ईर्ष्या वाटू लागली. परंतु श्रीकृष्णाने तिला देखील सोडून दिले आहे आणि ती आता एकटीच त्यांच्यासाठी विलाप करीत आहे हे समजताच त्यांना तिची अत्याधिक दया आली. गोपींनी पाहिले की तेथे वनात राधाराणी एकटीच विलाप करीत आहे. तेव्हा त्या तिच्याकडे आल्या आणि घडलेली सर्व कथा ऐकून घेतली. आपण श्रीकृष्णांशी कसे चुकीचे वागलो, आपल्याला गर्व कसा झाला आणि या गर्वामुळे आपला अवमान कसा झाला हे राधाराणीने त्यांना सांगितले. तिची करुण कथा ऐकून त्या वस्तुतः अतिशय
दयार्द्र झाल्या. तदनंतर त्या सर्व गोपींनी राधाराणी समवेत जेथे चांदणेही दृष्टीस पडत नव्हते अशा वनाच्या अंतर्भागात प्रवेश केला. वनाच्या अंतर्भागात अधिकाधिक अंधकार दाटत चालला होता. म्हणूनच गोपींनी पुढे जाणे थांबविले. त्यांची बुद्धी आणि मने श्रीकृष्णाच्या विचारात पूर्णपणे घडून गेली आणि त्या श्रीकृष्णाच्या कृतींचे तथा बोलण्याचे अनुकरण करू लागल्या. त्यांचे प्राण पूर्णपणे श्रीकृष्णांना समर्पित असल्याकारणाने आपल्या कुटुंबांना विसरून त्यांनी त्यांचे गुणगान केले. अशा रीतीने सर्व गोपी यमुनेच्या तीरावर परत एकत्र आल्या आणि श्रीकृष्ण परत येतील असा विचार करीत त्यांचे यशगान करू लागल्या. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा रीतीने कृष्ण पूर्णपुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील गोपींमधून श्रीकृष्णांचे अंतर्धान नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.